तर जय महाराष्ट्र मित्रांनो, कशात तुम्ही सगळे तयार GTA 5च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये मायकल भाऊ गेला होता मार्टिन मद्रासोकडे, कारण मार्टिन मद्रासोची एक ट्रक त्याच्या विरुद्ध पक्षांनी चोरली होती आणि ती एक वाळूची ट्रक होती असं आपल्याला वाटतंय, पण ती नेमकी वाळू होती का काय होतं ते तर आपल्याला नाही माहिती. ती जी ट्रक आहे ते आपण त्या विरोधी पक्षाकडून सोडून आपण मार्टिन मद्रासोला परत आणून दिली आणि त्याबद्दल मार्टिन मद्रासोने आपल्याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. आणि त्यानंतर आपण तुम्ही जसं की बोलले होते की मायकल भाऊनी एक नवीन शोरूम उघडायला पाहिजे. मग फ्रँकलिनच्या मदतीने एका नवीन शोरूमची आपण पाहणी करायला गेलो होतो. एक जागा आपण शहराच्या मधोमध विकत घेतलेली आहे आणि त्या शहरामध्ये त्या जागेवर आपण आपल्या शोरूमचे बांधकाम सुरू करून दिलेलं आहे. तर आता बघूया आपल्या या सिरीजमध्ये पुढे काय होतं. ओके, तर मार्टिन मद्रासोकडून जे आपल्याला 1,00,000 रुपये भेटले ना, तर त्या पैशाने आपण आपल्या शोरूममध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. आणि ज्याप्रमाणे तुम्ही बोललोत ना की शोरूम बनव वगैरे, म्हणजे चांगलं लक्झरी शोरूम बनव, तर पैसे एवढे नाही मित्रांनो आपल्याकडे. जेवढे पण आपल्याकडे पैसे होते, हा जिमी नुसता कुठल्या कुठे फिरतच राहतो बाई, कॉलेज धंदे सोडून नाही हा ना यार. नाही यार, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे ना सध्या. हां बरोबर आहे. तर जे पण आपलं जे पैसे होते ना 1,00,000 रुपये, म्हणजे मार्टिन मद्रासोला आपण ट्रक आणून दिली होती, तर ते आपण वापरणार आहात आपल्या शोरूमकरिता. आणि म्हणजे 1,00,000 रुपयेमध्ये काय होत नाही तसं, पण आपल्याकडे ऑलरेडी जे आपण सोन्याची चोरी केली होती ना पहिल्यांदा, तर मग त्याच्याकडचे पैसे आहेत आपले. आणि ह्या माझा रूम असा का झाला पोरीवानी, सॉरी, हा तर त्या जिमी ट्रेसीचा रूम आहे, हा आहे माझा रूम. ओके, तर मस्त आता कपडे घालू आणि ना थोडेसे एकदम लाईट वेट कपडे घालू, म्हणजे कसं उन्हाळ्याचे ना गरम वगैरे पण खूप होतं रे. एकदम साधे कपडे, हे शर्ट नाही, पोलो शर्ट घालू मस्त. काय पोलो शर्ट आणि हाफ चड्डी, एक नंबर भाई. कसं ना उन्हाचं ना गरम जास्त होतं रे, म्हणून. तर आता ना ते शोरूम मी तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार आहे, कशा पद्धतीने आपलं जे शोरूम आहे ते बनवलेलं आहे आपण. आणि ना भाई गाड्या पण आपल्याला आणायच्या आहे. पैसे आहेत तसे आपल्याकडं, जे की बँकेमध्ये सध्या कॅश बनकून फिरतं रे. आणि गाड्या पण आपल्याला बघायच्या आहे. आणि मी असं ऐकलं की शोरूममध्ये म्हणजे नवीन लॉस एंटसमध्ये एक मोठंवालं नवीन एक शोरूम उघडलेलं आहे. तर ते आपलं नाही बा, दुसऱ्याचं आहे. मग ते शोरूम सध्या यार माझ्याकडे गाडी नाही आहे रे. माझी गाडी ना भाऊंनो, मी आपली जी फॉर्च्युनर आहे ती मी याला दिली आहे, बेनीला मी मॉडिफाय करायला दिलेली आहे. आणि बेनीने मला ना जोपर्यंत मॉडिफाय होती तोपर्यंत आहे ना वापरायला ही गाडी दिलेली आहे. ही बघा भाई, एक नंबरची इंद्रधनुष्याची गाडी बाई. ही गाडी त्याने आपल्याला वापरायला दिलेली आहे. बाकी ठीक आहे, अशी स्पोर्ट्स कार आहे रे ही. दिसायला छोटी पण पॉवर खतरनाक आहे बरं का. आणि हिचे चाकं बघा, एकदम असे वाकवलेले चाकं आहे, म्हणजे ते चाकच तसे ॲक्च्युली जे स्पोर्ट्स कार आहे ना, म्हणून. हे बघा चाकं बघा हिचे, म्हणजे इथं साधी चाकं नाही आहे. बेनी यार खतरनाक कार्य करताय. इंटेरियर जास्त एवढा काही खास नाही आहे. इंटेरियर महत्त्वाचं नाही आहे या गाडीचं, आहे ना परफॉर्मन्स खूप महत्त्वाची आहे. बाकी मला नाही आवडते अशा गाड्या एकदम छोट्या. भाई चोरी बिरी करायला मजा आहे रे का. चोरी म्हणजे काय, एखादा आपण समजा कुठे चोरी केली ना, तर ह्या गाड्यांमध्ये पळायला मजा येईल नाही का. त्याकरिता राहू द्या भाई, बेनीला सांगावं लागेल अशा काय 3-4 गाड्या तयार करून ठेवा, अजून कामात येतील आपल्याला. बाकी मी बेनीकडून ती माझी फॉर्च्युनर पण घ्यायला जाणारच आहे. आणि आपलं जे शोरूम आहे ते पण मी भाई ना बाजू आयला, ही हॉर्न भारी रे, जोकरवानी हॉर्न एकदम पेप पेप, एक नंबरचा हॉर्न आहे भाई. काय एकदम असं ना भाईगिरी हॉर्न नाही एकदम. ती गाडी पण तशी ना रे भाई, जोकर गाडी ही पण. आता जे आपल्याला जायचं आपलं शोरूम कुठं आहे रे. ओके, तर आपलं शोरूम जे आहे इकडं. आणि मित्रांनो पार्टी एवढी भयंकर ठेवणार आहे ना आपण. पार्टी म्हणजे कशी की म्हणजे मोठ्या कार्यकर्त्याला बघ. आणि मोठा कार्यकर्ता तर आपल्या कोणी ओळखीचा आहे नाही सालं बाई. गाडी थोडीशी ना विचित्र चालती बरं का, नुसती टोकाटाकी होती यार. बाकी ठीक आहे, जाऊ दे, आपली कुठे घरची गाडी आहे. ओ उतरी भाई, अरे आरामात हो तरी भाई. इथं भयंकर गाडी यार, कंट्रोलच होत नाही. स्पीड एकदम म्हणजे ना पिकअप एकदम भयंकर आहे बघा, लय खतरनाक गाडी यार. बाकी ठीक आहे, आपल्याला काय आपली गाडी चालवायची नाही आहे. मी आता पटकन आपल्या शोरूमकडे निघतो आणि तिकडं म्हणजे टाईमपास नाही करत नाही मित्रांनो यार. आपण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा यार. आता ना मी प्रयत्न करतो आहे रेग्युलर व्हिडिओ आणण्याचा. आता तुम्ही तुमच्यातले काय लोक म्हणताल की भाई तू तर दरवेळेसच बोलतो, रेग्युलर व्हिडिओ आणतो, असं कर तसं कर, तू काय आणत नाही. तर विषय काय ना भावा, माझं जॉबमुळं मला प्रॉब्लेम होतो रे, त्याच्यामुळं व्हिडिओ बनवता येत नाही. पण मी प्रयत्न करतो आतापासून की आठवड्याचे 2 व्हिडिओ तरी येतील. ओके. अरे भाऊ, हा ट्रकवाला का इंडियन आहे रे भाई, मध्येच अशी आडवी ट्रक लावली, निघना काही येडे यार, मोठे लोक झाले इथले. मग आता मी काय म्हणतो, तर मी ना आठवड्याचे 2 व्हिडिओ तरी आणण्याचा प्रयत्न करेन. 2 जाऊ द्या, 1 व्हिडिओ तरी सुरुवातीला, म्हणजे महिन्याचा 1 पण व्हिडिओ येत नव्हता ना आपला. आता लास्ट व्हिडिओ कधीची आली होती एकदम जुनी, तुम्ही विसरले पण असाल. तर मी प्रयत्न करत आता महिन्याचे ना 5-6 व्हिडिओ तरी आणेल मी. ओके, 2 मग 3 हळूहळू आपण इन्क्रीज करणार. ओके. बाकी बघा, हे वरच्या बाजूला आपलं शोरूम आणि शोरूमचं नाव बघा,
गॅलेक्सी शोरूम ठेवलं आहे आपण, एक नंबर गॅलेक्सी शोरूम. असं कोणतं नाव अजून नाही आहे बरं का लॉस एंजल्समध्ये, तर नाही आहे आतापर्यंत. बाकी हे शटर अर्धवट का बरं उघडतं आहे? ओके, तर आता पूर्ण उघडलं ते. थोडं काहीतरी टेक्निकल इश्यू तरी सॉल्व्ह करावं लागेल. बाकी आपण सिक्युरिटी पण तयार करून ठेवली बरं का, तयार करून ठेवली म्हणजे आणून ठेवली. सिक्युरिटी गरजेची नाही का भाई आपल्या शोरूममध्ये. आणि हे काही माल मटेरियल आणलं आहे मी इथं गाड्या रिपेअरिंग वगैरे करायला. सर्व्हिसिंग पण गरजेची आहे ना भाई, नाही तर कार्यकर्ता आपल्याकडून गाडी विकत घेऊन जाईल, गाडी खराब झाली सर्व्हिसिंग करायची आहे तर साला तो कोणाकडे जाईल मग? आपल्यालाच घोडे लावाल ना तो. म्हणून मग तेच, मग काय की आपण थोडं सेफ्टी पण गरजेचं आहेच. इथं पण आपण काय केलं आहे की सर्व्हिसिंगचं म्हणजे आता ना गॅरेज वगैरे. अरे हे पंखे अजून लावलेच नाही का? ठीक आहे, म्हणजे अजून थोडंफार काम बाकीचे आहे. ओके, वरचं मेन शोरूम तयार आहे भाई, मेन शोरूम. अजून त्याला ना सजावट करायची आहे. आज मी तुम्हाला शोरूम दाखवणार. पुढं उद्या आपण ना म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त पार्टी ठेवणार आणि ना मोठे मोठे लोक प्रयत्न करू. मोठे लोक कोण यार, कोणी ओळखीचं तर आहेच नाही, आपापलेच लोक असणार आहे. पार्टी वगैरे ठेवू, सजवू मस्त शोरूमला. फक्त एवढंच हे बघा. तर हे आहे आपलं शोरूम, ज्यामध्ये वरच्या बाजूला पण काहीतरी आहे वाटतं, ते बघू आपण. आणि काय अशा प्रकारचा आपलं गॅलेक्सी शोरूम तयार झालेलं आहे मित्रांनो. मायकल भाऊ पाटील यांचा पहिला बिझनेस, जे की मी ॲक्च्युली दुसरा काहीतरी सुरू करणार होतो, पण सगळे लोक म्हणतात का भाई शोरूमचा बिझनेस सुरू करा टेक्नो गेमरसारखं. बाहेर आपल्याला यार मराठी टेक्नो गेमर बनायचं आहे. तुम्ही सबस्क्राईब करा यार, इकडनं मस्त व्ह्यू दिसतो नाही का. तुम्ही सबस्क्राईब करा, मग थोडे आपले पण सबस्क्रायबर इन्क्रीज होतील. आणि खूप जण म्हणतात फेस रिव्हील कधी करशील, तर फेस रिव्हील भाऊ मी करेल 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यावर. मी नक्की फेस रिव्हील कराल. तुम्ही फक्त 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करून द्या यार. मराठी टेक्नो गेमर आपल्याला बनायचं भाई, मराठी गेमिंग कम्युनिटी आपल्याला वाढवायची आहे आणि ते तुमच्याशिवाय पॉसिबल नाही आहे भाई. सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण सांगा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामला पण आपले जवळपास 10-1,000 फॉलोवर पूर्ण तर करून द्या यार. छोटेसे, जास्त नाही आहे सध्या, 2-2.5 हजार फॉलोवर आहे. करून द्या 10-12 हजार, काही जास्त नाही आहे. तुम्ही करून देशाल गॅरंटी, तुम्हाला माहिती आहे. बाकी इकडं पण आपण जे कस्टमर येतील ना त्यांना आपण म्हणजे कोल्ड्रिंक, काय कुरकुरे बिस्किट वगैरेचं पण मशीन आहे भाई. वेंडिंग मशीन म्हणतात ना याला, वेंडिंग मशीन काहीतरी म्हणतात भाई. तर ते हे कोणतं आहे? हे काय सोनं निघतं का याच्यामधून? नाही, कॉफी मशीन आहे भाई. मला वाटलं का बटाटा टाका सोनं निघाल, आलू डालू सोनं निघले का. पण जाऊ दे, सोड विषय. तर अशा काय प्रकारचं आपलं शोरूम आहे. बाकी वरच्या बाजूला पण आपला थोडासा पार्ट आहे, म्हणजे शोरूमचा थोडासा भाग आहे. ह्या ठिकाणी मस्त गाड्या ठेवणार आपण. ओके, शोरूम बाई गाड्या ठेवण्यासाठीच आहे नाही का, हॉटेल थोडी ओपन केलं आहे आपण. बाकी इकडे काही टेबल वगैरे आहेत कस्टमर्सला बसण्याकरिता, सोफा सेट आहे. बाकी एवढं काही ठीक आहे. ओके, आणि वरच्या बाजूला ही लाईटिंग आहे. आपण ना इथं थोडेसे लाईट्स अजून थोडे इन्क्रीज करणार आहे आणि सजवणार आहे मस्त. बघा तुम्ही बघा पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण ना शोरूमला मस्त सजवू, पार्टी वगैरे ठेवू, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवू. आणि ना आपण ना तुम्हाला माहिती असेल आपलं ना पंचवटीमधून आपण सोनं चोरलं होतं. म्हणजे चोरलं नव्हतं, ते आपलंच सोनं होतं, पण आपल्याला एका कार्यकर्त्याने आपल्याला धोका दिला होता आणि ते सोनं आपल्याकडून त्यांनी चोरून घेतलं होतं आणि त्यांनी लपवून ठेवलं होतं पंचवटीमध्ये. तर ते सोनं पण आपण जे बाहेर काढलं आहे ना, ते सोन्याचा पण आपल्याला विल्हेवाट लावायची आहे. म्हणजे ते म्हणजे विकायला काढायचं आहे. ते आता नॉर्मली तर असं विकू शकत नाही ना, म्हणून लेस्टर त्याचं काहीतरी करणार आहे. लेस्टरला पण त्याचा वाटा द्यावा लागेल. मग उद्या आपण काय करणार आहे की लेस्टरला सांगणार आहे ते सोनं वगैरे घेऊन जायला, कारण खूप दिवसांचं पडले ते लॉस सेंटर्समध्ये. आता लॉस सेंटर्सच्या बाहेर काढायची वेळ आलेली त्याला, आणि ते पण विकायला काढून त्याचे पण जे काही पैसे येतील ना ते आपल्या 5-6 लोकांमध्ये ते वाटणार आहे आपण. लेस्टर पण त्याचा वाटा घेईलच ना भाई. तर अशा प्रकारचं काही इथं शोरूममध्ये आपण ऑफिसेस तयार केले आहे. आपलं मेन ऑफिसची गरज नाही आहे, म्हणजे जास्त करून आपण थोडी, मी लोकांना ठेवणार आहे, मी हायर करणार आहे ना, मी लोकांना कामावर ठेवणार आहे भाई. मी थोडी स्वतःहून काम करणार आहे. आपण शोरूम बनवायचा, पैसा कमवायचा भाई एकदम सॉलिड. तर वरच्या बाजूला इथं पण लोक म्हणजे बसतील वगैरे, रिलॅक्स ठेवतील. वरती पण आपण मशीन वगैरे ठेवलेली आहे आणि खालच्या बाजूला कार आहे. इथं भाई मला बॅरियर लावा लागेल बरं का. इथं नाही तर असं विषय असं होऊन जाईल, एखादा कार्यकर्ता आला पळत आणि डायरेक्ट खाली पळायचा तो, हा ना. तिथं काहीतरी मला लावा लागेल सपोर्ट म्हणून. बाकी ठीक आहे, अशा प्रकारचा आपलं काही शोरूम आहे. तुम्ही मला अजून कमेंटमध्ये सांगा अजून काही इम्प्रूव्हमेंट आपण करायला पाहिजे का शोरूममध्ये. ओके, म्हणजे काय लाईटिंग असेल किंवा अजून काही इतर गोष्टी काय काय ॲड कर शोरूममध्ये, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, तर आता मी ना भाई कार्यकर्ता भाई तू लक्ष ठेव बरं का. मी आता निघतो बाई, इकडनं फ्रँकलिनला फोन लावतो. ओके, आणि मला ना ते शोरूममध्ये जायचं आहे, ते जे मोठं नवीन शोरूम सुरू झालेलं आहे ना, त्या शोरूममध्ये जायचं आहे. तिकडे गेल्यानंतर ते बघायचं. आता तिकडं ना गाड्या आपल्याला चूज करायच्या आहे. मी एक प्रयत्न करतो आहे की यार सेकंड हँड गाड्या घ्यायच्या. ओ तरी एक सेकंड, ओ भाई हा काय विषय झाला. मी स्पेस बार ब्रेक दाबून ठेवला ना, अचानक रेस दिली भाई. इथं डायरेक्ट विल्ली उचलू राहिली गाडीची. खतरनाक गाडी आहे यार ही.
ए अरे भाई ही स्लिप, एक सेकंड ना. अरे यार ही काय भंगार गाडी आहे रे. उतरी. अरे फ्रँकलिन ना तू इकडे आईकडे काय करू राहिला? अरे लवकर मरशील भाई, आत्ताच तुझी आठवण काढून राहिलो होतो मी. चल बस पटकन. चल भाई काय विषय नाही, इथं बरं झालं इथंच भेटला. मला वाटलं का दुसरीकडे कुठेतरी भेटेल का काय. हा तर परत त्याला घ्यायला जावं लागेल आणि नंतर मग पुढे जाऊ. ठीक आहे काय हरकत नाही. तर आता आपल्याला जायचं त्या शोरूममध्ये आणि त्या शोरूममध्ये मस्त बघूया कोणकोणत्या गाड्या आहेत. बाकी बरं आहे ना भाई? लय का झालं रे तू उन्हाचा? उन्हात नको फिरत जाऊ ना भाई, तू एवढा गोरा व्हायचा आहे का नाही तुला? फेअर अँड लवली लावत जाय, गोरा होशील. तर इथं कुठंतरी ते शोरूम आहे. इथंच आहे ते. आता इथं गेल्यानंतरच कळेल. ते मोठं शोरूम आहे, नवीन उघडलेलं आहे ते. की आपल्याला दुबई फाट्यापासून जायचं आहे वाटतं. लय लांब आहे रे ते यार. तर काय हरकत नाही, इकडनं आपल्याला ना रिव्हर्स घ्यावं लागेल. ओके चुकीच्या रस्त्याने जात होतो आपण. आपल्याला दुबई फाट्याकडून जायचं आहे. ते दुबई फाटा म्हणजे आपला पॉप्युलर जागा आहे बरं का ती, तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही आपले जुने सबस्क्रायबर असताल तर. हे बघा आलो आहे आपण दुबई फाट्याजवळ. आणि दुबई फाटा मी यासाठी म्हणतो कारण या ठिकाणी आपण दुबई सिटी ॲड केली होती. मोडच्या मदतीने होतं ते, तर मोडच्या मदतीने आपण इथं दुबई सिटी ॲड केली होती म्हणून याला आपण दुबई फाटा असं नाव देतो. अरे 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 भाई पाणी पावसाची गाडी स्लिप खूप होते रे यार. अचानक पाऊस वाळा भाई, कुठं काय सुरू होतंय. उन्हाळ्यामध्ये कुठं पाऊस पडतोय ना काय होतंय. इथं सेम लॉस सेंटर्समध्ये पण तोच विषय. बाकी ठीक आहे, थोडा आता पाऊस वगैरे कमी थांबलेला आहे. हे बघा इकडनं जायचं आहे. ओ हे बघा समोर दिसला का, लय मोठं आहे रे साला. इकडनं पण रस्ता आहे का? पण कोणी जाताना दिसत नाही आहे. हा आपला रस्ता नाही आहे वाटतं, आपला दुसरा आहे. ओके तर आपण पुढच्या मेन एंट्रीकडून आपण एंट्री करू. ओके मेन गेटपासून. अरे यार भाई चुकी झाली. मी पुढच्या वेळेसपासून ना भाई बेनीला नाही एखादी चांगलीच गाडी घेऊन येईल मी. या अशा भंगारपट्या गाड्या नको देत जो मला तुम्हाला. भंगार नाही म्हणजे गाडी तशी आहे चांगली आहे, पण भाई साधीसुद्धा कामासाठी साधी गाड्या पाहिजे ना यार. मला काही कुठं काही रेसिंग बेसिंग थोडी करायची आहे. बाकी भाई हे अशा पद्धतीचं काही शोरूम आहे. इकडनं आपण इथं पार्किंग वाटतं. ओके अरे अरे भाई विषय झाला, चढत नाही गाडी. चढ बरं का. ओके तर फाईन थोडीशी पॉवर लावा लागली मला तेव्हा गाडी. ए बादशा कोण आहे? बादशी का ओ राणी काय म्हणता येईल राय भाई. ही गाडी ठोकाटाकी करू राहिली. दुसरीकडे जागा आहे का कुठं? अरे मी जर लावली तर ही कार्यकर्ता माझ्या गाडीला ठोकली. ए निघणं शेंबडे. अरे गाडी चालवता येते का? अबे बाई बाजूला जागा तिकडनं घे ना. मी एक काम करतो भाई, माझी गाडी ना इकडे कोपऱ्यात लावतो. फक्त मी ठोकायला नको पाहिजे मला. ठोकलं तर मी हिला ठोकल. तर इथं ओके घेतो आता इकडं ह्या कोपऱ्यात लावून देतो म्हणजे काय टेन्शन नाही काही नाही. ओके तर उतर फ्रँकलिन नाना, चल पटकन. हिला काय मदत करू का मी? ए भाई तुला गाडी बाहेर काढून देऊ का? ए नाही रे भाई चुकून. अरे घाबरली. फ्रँकलिन भाऊ बाजूला सर, ही ठोकल तुला. ठोकल इकडे भाई. अरे 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 हो तरी ठोकलं भाई, फ्रँकलिनला ठोकलं. अरे उतर बाहेर उतर. लय नाटकं झालं तुझ्या आता. तरी अरे दोघांना ठोकलं. नाही आता गेली तू, आता गेली की आता काही कामात नाही भाई तू काय. अरे फ्रँकलिनला आलं भाई राग. फ्रँको जाऊ दे, बाय माणूस आहे, 5-50 घे सोड विषय. अरे भाई अरे जेंडर इक्वेलिटी बघ यार. नाही इक्वल आहे भाई. फ्रँकलिन बघत नाही यार, बाई माणूस असो काही असो भाई फोडल तो डायरेक्ट. जो सोड विषय जाऊ दे आता. घाबरली ती बाई पोरगी, याचा काय विषय. ठीक आहे तर काय हरकत नाही भाई. आता मग आपलं टाईमपास खूप झालेला आहे. पटकन मी शोरूममध्ये जातो आणि ज्या पण आपल्या काही गाड्या असतील ना चांगल्या चुंगल्या तर मी एकदम सिलेक्ट करेन आणि त्या आपण ना परचेस करून घेऊ. बाकी लोन EMI काय असेल ते बघू. नाही लोनची गरज तर नाही पडेल आपल्याला. तर भाई इथं पण सिक्युरिटी गार्ड आहे. हां भाई मोठं शोरूम आहे तर सिक्युरिटी असेलच ना. ओ हो तेरी भाई क्रेझी रे. हे तर आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पटचं मोठं आहे बाबा. खतरनाक आहे यार. कोण मालक कोण आहे याचा वाला? आई तू शिवाय का देऊ राहिला भाई फ्रँकलिन? तू स्वतः मला चिटकू राहिला ना. बायको का मी तुझी? बाकी ठीक आहे यार भाई. इथं मस्त रोल्स रॉयसची कॉपी भाई, एकदम डुप्लिकेट गाडी आहे इथं. म्हणजे ओरिजिनल तर नाही म्हणू शकत आपण. पूर्ण लॉस सेंटर्समध्ये डुप्लिकेट गाड्या आहेत, मेड इन चायना. हा कुठं गेला साला? तुला मी इथं गाड्या बघायला आणलं आहे आणि तू साला सोफ्यावर जाऊन आराम करू राहिला. जाऊ दे, मलाच करावं लागेल. हा कार्यकर्ता कोण आहे भाऊ? मी काय म्हणतो, आपल्याला थोडंसं गाड्या घ्यायच्या आहे, बघतो का थोडा? ठीक आहे भाई, आपण बघू आता एखाद्या 2-3 गाड्या इकडे चूज करू आणि मग याला सांगू तसं. ठीक आहे तर या कार्यकर्त्याला मला सगळी आता
खूप साऱ्या गाड्या घ्यायच्या आपल्याला. आपण एक आणि दोन गाडी घ्यायला नाही आलो आहे आपण. ओके, डायरेक्ट ना विचार करू 10-15 गाड्या घेऊन टाकू. तर काय विषय नाही भावांनो. तो जो कार्यकर्ता आहे एक सेकंड यार, हे तर मी बघितलंच नाही भाई. विंटेज कार आहे यार इथं. भाई राजा महाराजांच्या काळातलं आहे हे. तर खूप महाग असतील भाई गॅरंटीत. ती पाठीमागची पण एक नंबरची गाडी आहे. हा कुठे गेला ओ शेट, इकडे हो. ओके, तर भावांनो हा कार्यकर्ता म्हणतोय की म्हणजे मी आमच्या शेटला विचारून येतो म्हणे, कारण ना एवढी मोठी डील आहे ॲक्च्युली. 10 ते 15 गाड्या आपल्याला घ्यायच्या आहे. तर मोठी डील आहे. तो बोलला की म्हणजे मी शेटला विचारून देतो, मग तुम्हाला कळवतो. तर ठीक आहे भाई, तोपर्यंत आपण आपल्या बाकीच्या गाड्या बघून घेऊ, कोणकोणत्या गाड्या आपण घेऊ शकतो. आणि ही पाठीमागची गाडी पण मस्त आहे रे. पण झालं ही पण आपल्या लायकीच्या बाहेर असेल भाई गॅरंटीत. बरोबर आहे. बघा ना भाई, काय क्रेझी गाडी यार ही. तुम्ही मला सांगा यार कमेंटमध्ये की आपण कोणकोणत्या गाड्या घ्यायला पाहिजे इथून. ओके, बाकी आहेत म्हणजे भारी भारी तर आहेत, पण भाई बजेट पण बघावं लागतो ना रे यार. पैसा आलाय म्हणजे का लगेच सगळ्याच गाड्या घेऊन टाकायला असं तर नाही आहे ना. बरोबर आहे. मी आता थोडंसं इकडं फेरफटका मारून येतो. बाकी हाय बरं आहे, म्हणजे आपल्यापेक्षा तरी मोठं आपलं पण या एका दिवशी असं मोठं शोरूम होणारच भावांनो. ओके, तुम्ही जर तोपर्यंत सपोर्ट कराल ना यार, तोपर्यंत आपलं मोठं शोरूम होईलच गॅरंटीत. हो, आणि मोठा बिझनेस करायचा आपल्याला, छोट्या मोठ्या नाही भाई, इथं सुरुवात आहे. हो भाई मस्त आहे रे. इकडनं व्ह्यू पण एकदम भारी नाही का, समुद्राचा व्ह्यू आहे एक नंबर. एक सेकंड, हो समोरच्या बाजूला ऑफिस आहे याचं वाटतं. काहीतरी मीटिंग चालू आहे का, बघू जरा. अच्छा, तर काहीतरी मीटिंग चालू आहे वाटतं म्हणून. ओके, तर मे बी तो एवढ्या लवकर तर आपल्याला भेटणार तर नाही. मीटिंग संपल्यानंतरच भेटू शकतो तो. ओके, तर थोडंसं अजून थोडंसं कोक बिक पिऊन येऊ यार. थोडंसं एकदम गरम हो राहिलं नाही का. पेप्सी वेप्सी पिऊ. फ्रँकलिन भाऊ येतो का, चल ना तिकडे ते पाणी बिणी पिऊ ना. ए सगळं पोलिसांची गाडी राडा झाला का कुठं. यायला हे पोलीसवाले एकदम आरमुठे नुसतं टाव करत राहतात. हां, का म्हणतो भाऊ. अच्छा, तर भावांनो कार्यकर्ता म्हणतोय की म्हणे आमच्या शेट लोनचं थोडंसं 10-15 मिनटं थांबा म्हणे, मीटिंग संपायवरच आहे, मग तुम्हाला बोलू म्हणे आम्ही. मग ठीक आहे बाई, काय हरकत नाही. तू जाय थोडंसं चहा पाणी घेऊन ये. उन्हाळ्याचं चहा पाणी घेतो भाई आपण. काय मी थोडंसं इथं आराम करून घेतो मस्त सोफावर. तू जाय रे भाई, तुम्हाला मागं नको फिरू भाई. वय पटकन. हा, याला म्हणतात जिंदगी. मस्त मजा करायचा भाई. फ्रँकलिन भाऊची पण एक नंबरची लाईफ आहे यार. सिंगल येणार आहे तो. त्याची गर्लफ्रेंड आहे वाटतं, मोनिका काहीतरी नाव आहे त्याचंवालं. ते नाव तर आपल्याला नाही माहिती, पण असं काहीतरी आहे भाई, एमवरनंच नाव आहे. ती पण त्याला आय थिंक ना सोडून गेली वाटतं. त्याचा ब्रेकअप झाला आहे. तेव्हापासून फ्रँकलिन भाऊ एकदम दिवसातून 4 वेळा रडतो माहिती का. ओके, आला तो. तर काय विषय नाही भावांनो, त्या कार्यकर्त्याने आपल्याला बोलवलेलं आहे. आणि आता उठूया, चल रे भाई फ्रँकलिन. मस्त आराम करून घेतला भाई आता पण काय. तर आता मी निघतो म्हणजे त्याच्या मीटिंगकडे जायचं आपल्याला. त्याला बघायचं नाही का भाई, त्याला सांगावं लागेल ना भाई मला कोणकोणत्या गाड्या पाहिजे. तर एक पोरगी इकडं मीटिंग करू राहिले, म्हणजे बोलणं करू राहिले. मीटिंग म्हणजे ती वेगळी मीटिंग नाही. बाकी ठीक आहे. कोण आहे भाई. अच्छा, हे 2 लोक होते का त्यामध्ये मीटिंग करणार आहे. ठीक आहे भाई, आता आपल्याला पण एंट्री भेटलेली. हो भाई, ऑफिस आहे का, मजाक आहे ही तेरी भाई. तिकडं बघा, पैशांनी भरलेली पेटी भाई याच्याकडं. फ्रँकलिन कुठे, फ्रँकू भाई पागलच आहे यार, माघार होऊन जातो. ओके, तर भावांनो आपण याच्यासोबत बोलणं केलेलं आहे. याला आपण थोडंसं ॲडव्हान्स पैसे पण दिलेले आहे. तर हा कार्यकर्ता म्हणतोय याच्याकडे एक ऑफर आहे. ओके, तो आपल्याला गाड्या द्यायला तयार आहे, पण तो डिस्काउंटमध्ये द्यायला तयार आहे. आणि त्याला माहिती झालेलं आहे. त्यांनी काय माहिती कसं माहिती पडलं याला यार आपल्याबद्दल, की आपण एक म्हणजे चोर आहे. चोर म्हणजे काय की आपण पण 2 नंबरचे कामं करतो. लॉस एंजल्समध्ये चोरी माऱ्या वगैरे करण्याचं आपलं पण काम आहे. तर आणि याचं पण थोडंफार 2 नंबरचं काम आहेच म्हणजे. ओके, मग एवढा मोठा बिझनेस सुरू केला म्हणजे याचं पण काहीतरी काम असणारच भाई. एकदम चांगलं तू वागतोय आणि चांगला तुझा मोठा बिझनेस उभा राहिला तर असं नसतं. काहीतरी 2 नंबरचा धंदा करतो भाई. पैसा बघा त्याच्याकडे किती आहे. तर हा कार्यकर्ता म्हणतोय की म्हणे लॉस एंजल्समध्ये मी नवीन आहे. ओके, त्यांनी हे पहिलं शोरूम त्याचं सुरू झालेलं आहे. आणि ॲक्च्युली हा वाईस सिटीमधला आहे. वाईस सिटी आपली जी टॉमी दादाची सिटी ना, वाईस सिटीमधला राहणार आहे हा. तिकडे मोठे मोठे बिझनेस आहे याचेवाले. पण लॉस एंजल्समध्ये पण त्याला स्वतःचं साम्राज्य, स्वतःचे मोठे मोठे बिझनेस सुरू करायचे. आणि त्याला आपली मदत हवी आहे. आपली मदत यासाठी, कारण आपण आहे भाई चोर. म्हणजे आपले पण 2 नंबरचे धंदे आपण करतो, पण आपण थोडंसं चांगल्या मार्गाचा विचार करतोय.
चांगल्या मार्गाने चांगले पैसे कमवायचे, चोरी वगैरे नाही करायची. पण हा म्हणतोय की म्हणजे तू वाटल्यास तू नको करू, फक्त तू लॉस सॅन्टोसमधलं जे पण माझे बिझनेसेस असतील त्याच्यामध्ये तू हँडल करण्यामध्ये माझी मदत कर. आता एवढा विश्वास हा आपल्यावर यासाठी दाखवतोय कारण 2 नंबरची कामं पण आपण केलेली आहे आणि म्हणून त्याला पण 2 नंबरचे कामं करणारेच लोक पाहिजेले, असा विषय. म्हणजे पैशांचा गफला वगैरे करणारे, जे की आपण याच्यामध्ये करतो म्हणजे ओके, त्याच्यानेच आपण पैसा कमवला आहे ना भाई. मग तो विषय, मग तो आपल्यावर विश्वास दाखवतोय. तो म्हणे जर का तुला ही डील पक्की असेल त्याच्या मदतीने मग मी तुला शोरूम कसं ओपन करायचं, शोरूमचा बिझनेस कसा मोठा करायचा हे मी तुला मदत करेल म्हणे याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला मदत करेल. आणि पैसा पण तो आपल्याला पुरवणार तर नाही म्हणू शकत आपण, पण तो आपल्याला म्हणजे मदत करेल याच्यामध्ये, असा विषय. आणि थोडा विषय असा आहे की माझं पण असा विचार चालू आहे की आपण याच्यासोबत हात मिळवून घ्यावा. आणि तो बोलला की म्हणे एक गिफ्ट आपल्याला देणार आहे तो. ते कोणतं गिफ्ट असणार आहे ते तर नाही माहिती, वेलकम गिफ्ट देणार आहे आपल्यासोबत जर का आपली त्यासोबत डील चांगली झाली तर. आता ते कोणतं गिफ्ट आहे काय ते तर मला नाही माहिती. आणि तो ना डिस्काउंट म्हणजे चांगल्या किमतीमध्ये आपल्याला गाड्या प्रोव्हाइड करणार आहे. बाकी बघू आता ते काय आहे. ओके, तर आता डील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आपण याच्यासोबत डील करायला पाहिजे की नाही. बघा, केला तर आपला फायदा आहे. ओके, हा पण एक मोठा व्यक्ती आणि मोठ्या लोकांसोबत आपलं उठणं बसणं होऊन पण जाईल नाही का भाई. लॉस सेंटर्समध्ये अजून आपण काय एवढ्या मोठ्या व्यक्ती नाही झालेलो आहे. अजून अजून खूप करायचं बाकी आपल्याला, मोठे मोठे बिझनेसेस सुरू करायचे, आमदार बनायचं आहे भाई आपल्याला. लॉस सेंटर्समधला आमदार बनायचं आहे, फ्रँकलिनला नगरसेवक बनायचं आहे. आणि आपला ट्रेवर भाई तर माहितीच आहे, सामाजिक कार्यकर्ता. बाकी याचं शोरूम तर लईच मोठं आहे यार. मी पण विचार करतो याच्या थोडंसं पाठीमागं राहायचं. याचा हात आपल्यावर जर असला ना भाई तर मग मदत होऊ शकते आपलीवाली. बाकी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आपण काय करायला पाहिजे. आता मी याच्याकडनं गाड्या तर घेणारच आहे, त्यात नाही नो डाऊट, पण मग त्याच्यासोबत हात मिळवायला पाहिजे का नाही. कारण मी विचार करत होतो चांगल्या रस्त्यावर लागायचं, पण भाई चांगल्या रस्त्यावर लागून कोणाचं भलं झालं यार, कोणाचंच नाही भलं झालं भाई. 2 नंबरची कामं केल्याशिवाय पर्यायच नाही. पैसा कमवायचा असेल तर भाई अरे अरे विषय होता. सलमान भाई म्हणून नाही तर मी हरीन बाजूला भाई. तर ठीक आहे यार, तुम्ही सांगा मला की आपण काय करायचं. तर चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता. आणि आपल्याला इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. MH मराठी गेमर इंस्टाग्रामला सर्च करा. आणि त्याचबरोबर आपले GTA 5चे मोड्स ज्याला पण विकत घ्यायचे असतील भाई, GTA 5चे मोड्स विकत घ्या, थोडा सपोर्ट होऊन जातो. आणि त्याच पैशांनी आपण आपले GTA 5चे नवीन मोड्स आणत असतो. आणि थोडंफार कोणाला काही डोनेशन द्यायचं असेल आपल्या यूट्यूब चॅनलला भाई, आपण जास्त अर्निंग नाही करत यार यूट्यूब चॅनलनी. फक्त काय 1000 व्ह्यूजला काय 17-18 रुपये मला भेटतात. ज्याला पण काही मदत करायची असेल, आपण एक ना वनीगड बनवतो आहे आपल्या GTA 5मध्ये. ओके, तर ज्याला पण काही वनीगड बनवण्यामध्ये मदत करायची असेल तर नक्की सपोर्ट दाखवा. ओके, आणि बस एवढंच, जास्त काही बोलायचं नाही राहत. तर मला काय आठवत पण नाही काय बोलायचं. तर बाकी ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गाड्या वगैरे, मी तुम्हाला चांगले शोरूमची पार्टी वगैरे घेऊ आपण, आणि गाड्या पण विकत घेऊन टाकून. तुम्ही मला सांगा काय डील करायची का नाही याच्यासोबत आपण. ओके, तर चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.